ते महाराज हयात असताना बांधलेलं पहिलं मंदिर. अच्छा अच्छा, महाराज असतानाचं बांधलेलं मंदिर आहे इकडच्या राजाने वगैरे त्यावेळेसचं. हरिण दिसले, हरी बेकार हालत झाली. एक बघा आमचा रायडर पडला तिथे जाऊन मस्त. हा बघा एक रायडर आमचा आउट ऑफ झाला, आता दमला तो बिचारा. शॉर्टकटच्या चक्करमध्ये अशा गणिता होतात. ते बघा हा रोड आहे पूर्ण. अजून 3 तासाचा प्रवास दाखवतोय आम्हाला. सो गुड मॉर्निंग. झोप झाली मस्त की. हॉटेल बघितलेलं पण हॉटेल एवढं पण चांगलं नव्हते, पण ठीक होते. पण आम्ही बोललो तेवढ्यासाठी 700-800 रुपये द्यायचं. पण आणि खूप लांब, म्हणजे एक 70-28 किलो सांगताना सांगितलेलं 20 किलोमीटर जिओच्या पंपवरती एकाने, पण ते अजून होतं पुढे 40 किलोमीटरवर. झोप तर आली नव्हती, पण बोललो एवढी धावपळ करण्याशी आपण निघू. सो एक मध्ये HP पेट्रोल होतं, तिथे झोपलो आम्ही. सो मस्त की झोप झालेली. मंगेश भाऊ गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? बऱ्यापैकी का ठीकठाक? बऱ्यापैकी झाली म्हणजे हॉटेलचा खर्च वाचवला आपण आजचा. म्हणजे आपण तिथे श्रीशैलममध्ये रूम घेऊन आरामात म्हणजे थांबू शकतो थोडा वेळ. सो इथे असं काही म्हणजे जे महत्त्वाच्या गोष्टी होते ते इथेच ठेवून आम्ही झोपलेलो. म्हणजे रात्री कोणच नव्हतं ना पंपवर विचारण्यासाठी, पण सेफ होतं, एवढं काही नाही. बऱ्याचशा गाड्या इथे, एकाने तर टेंटच लावून ठेवलेला आहे. दाखवतो तुम्हाला जवळून जरासा. सो प्रकाश तर पडलं आहे आता. हा बघा एकाने तर फुल टेंटच लावलं आहे मस्त आहे की. नंतर ही एक फॅमिली मागाशी आलेली, ते पण झोपलेले. सो मस्त होता. जे बाहेर असं गेल्यावर हॉटेलच पाहिजे वगैरे असे काही चोचले करायची गरज नाही ठेवायची. जे भेटेल त्याच्यामध्ये झोपायचं. हा ठीक आहे, एक प्लॅनिंगनुसार असेल तर वेगळी गोष्ट आहे की बाबा हॉटेल बुक केलं आहे वगैरे ह्या सर्व गोष्टी. पण आम्ही काही प्लॅनिंग केली नव्हती. सो उठलो आणि निघालेलो अचानकमध्ये. तेव्हा बोललो जिथे पर्यंत जाऊ तिथपर्यंत जाऊ, कारण जेवढं लवकर पोहोचू तेवढं चांगलं आहे आपल्यासाठीच. सो आता फटाफट निघूया. जो फॉरेस्टचा जो नल्ला मल्ला फॉरेस्ट आहे, तो रोड जो आहे तो 6 वाजता चालू होतो. सो तो आता चालू झाला असेल. मस्त मस्त सीन बघायला भेटेल. मस्त आहे की सकाळचा सूर्योदय बघायला भेटला आम्हाला आणि भारी वाटतंय. म्हणजे एक छोटंसं पहाड आहे, म्हणजे डोंगर आहे, दगडांचा आहे तो पूर्ण, त्याच्यातनं भारीच वाटते, मस्तच. तर निघू आपण. नाश्ता करायला पुढे थांबूया. इकडे पण नाश्ता वगैरे भेटतात मस्त. म्हणजे आता अशा गाड्याच दिसणार आपल्याला, डोसा, इडली, वडा वगैरे. तर आपण पुढे जाऊन नाश्ता करू. आता मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे. झोप चांगली झाली आपली, एक 2-3 तास, 3-4 तास तरी झोपलो आम्ही. 3 वाजता काहीतरी आम्ही थांबलो. 6-6:30ला उठलो, पटापट तयारी केली. तयारी म्हणजे काही आता तिकडे जाऊनच आंघोळ करू. विचार चाललेला हॉटेलमध्ये थांबायचा, पण हॉटेलमध्ये परत थांबत बसलो तर मग निघायला लेट होणार. सो म्हणून बोललं की इथेच आपण थोडंफार ब्रश वगैरे करू, फ्रेश होऊ आणि डायरेक्ट हॉटेलला जाऊ श्रीशैलममध्ये. तर श्रीशैलम आपल्याला आहे 120 किलोमीटर, अजून 120-130च्या आसपास आहे. सो 1-1.5 तासात पोचू, कारण रोड हा पूर्ण असाच आहे, आता क्लिअर आहे. कारण याच्या आधी पण माझी एक राईड झालेली इकडे, त्यावेळेस पण रोड असाच होता. तो सेम अजून तसा आहे. थोडासा रोड वाढवल्यासारखा वाटतोय, फक्त मोठा केल्यासारखा. सो मजा येते. म्हणजे असं महाराष्ट्राच्या बाहेर आलं ना की गाडी चालवायला खूप मजा येते. म्हणजे खड्डे वगैरे ह्या गोष्टी भेटत नाही मोस्टली. त्यामुळे तो बघूया, आपण कुठेतरी थांबू जरा नाश्त्याला पुढे जाऊन.
बाकी आहे श्रीशैलमला जायला. हैदराबाद रोड. जरा बोललो नाश्ता करूया मस्त की डोसा वगैरे खाऊ गरमागरम. हे सांग ना पटकन. जरा गरमागरम डोसा घेऊया. सो डोसा खाऊन आपण निघूया फटाफट. तर नाश्ता झालाय. आपण निघाल आता श्रीशैलमला. पुढे म्हणजे एक 80-90 किलोमीटर आहे अजून बाकी आमचं. तर राईट साईडला जो डॅम आहे आपल्या इथे, मोठा डॅम आहे तो. आता वरती काही जात नाही आम्ही, कारण वरती जात बसलो तर वेळ होणार. कारण झोप एवढी पण कम्प्लीट नाही झालेली आहे, पण आहे ठीक आहे. म्हणजे आपण ओके मध्ये आहोत, जाऊ शकतो. तर डॅम पण मस्त आहे हा, वरती मोठा डॅम आहे. सो पोहोचे आपण पहिलं फटाफट स्पॉटवर, आपल्या त्या म्हणजे फॉरेस्टच्या चेकपोस्ट वरती पोहोचू. बघूया कसं काय पैसे वगैरे घेतात का, कारण त्यावेळेस गेलो तेव्हा पैसे वगैरे काही घेतले नव्हते, जी एंट्री फी वगैरे असते. तर यावेळेस असेल असं वाटतंय, कारण मध्ये आम्ही म्हणजे चेक केलेलं तर एंट्री फी वगैरे होती काय ते 30-40 रुपये. ठीक आहे, इनफ आहे तेवढं. बाकी आपल्या पोरांचे काही चोचले नसतात राईड मध्ये. म्हणजे आता मी बोललो ना की इथे थांबूया तर थांबूया, म्हणजे असं काय नाही की हॉटेलच पाहिजे वगैरे असं काय. जिथे भेटेल तिकडे ऍडजस्ट करतात. ते एक म्हणजे चांगली गोष्ट आहे. फक्त आमच्या मधला एक श्याम सोडलं तर बाकी काही टेन्शन नाही. म्हणजे त्याचं पण असं टेन्शन नाही हॉटेलचं वगैरे, पण त्याचं कसं नाईटचा त्याला प्रवास जमत नाही. नाईट राईड तो कधी मारत नाही. आपल्याला नाईट राईड करायला आवडते. तर फायनली पोहोचलोय आपण फॉरेस्टच्या एरियामध्ये. नल्लमल्ला फॉरेस्ट एकदम घनदाट जंगल आहे. वरती गेल्यावरती दाखवेनच तुम्हाला थोडंफार, आणि थोडे सीन्स दाखवेनच मस्त आहे तिकडे. तर लेफ्ट साईडला हे जे आहे ना अभयारण्य आहे, म्हणजे फॉरेस्टची जी मेन एंट्री आहे ना ती आहे. म्हणजे सफारी वगैरे साठी इथून घेऊन जातात. वाघ वगैरे सोडलेले असं बोर्ड लावलेले. त्यामुळे रात्रीच्या वेळेस जर प्रवास केला तुम्ही या रूटने तर बाईक असेल तर मुश्किल आहे. कारण असं आजकाल बरेचसे व्हिडिओ आपण बघतो की बायकर्सवरती पण अटॅक होतो टायगरचा वगैरे, वाघांचा. तर कार असेल तर तुम्ही कारमध्ये बसून एक वेळ ठीक आहे, थांबलं एक 5 मिनिटं 10 मिनिटं चालून जातं. पण बाईक नाहीच, अलाउडच नाहीये मला. कारण कसं त्यांची कनेक्टिव्हिटी असेल तिकडनं, जर ह्या टायमाला सोडले तर तो माणूस त्या टायमात पोहोचलाच पाहिजे. अदरवाईज मग त्यांचे राऊंड अप असले तर मग फुकट ते फाईन वगैरे ह्या गोष्टी असतात. सो आला तर मस्ती नाही, फक्त तुम्ही नजारे बघा. मला संध्याकाळी जर तुम्ही लेट नाईट जरी म्हणजे 6 वाजता, म्हणजे जेव्हा बंद होतं 6, 6:30, 7 वाजता जे काय असेल टाइम, तर त्यावेळेस जरी तुम्ही एंट्री केली की तुम्हाला 1-1.5 तासात बाहेर पडायचंय तिकडनं. सो मजा येते. तर जाऊया फटाफट चेकपोस्ट येईलच आता थोड्याच वेळात. तर चेकपोस्ट मध्ये जाऊन तिकीट काढू आणि पुढचे जो आहे जंगलाचा रोड तो दाखवतो तुम्हाला. म्हणजे असं वाटतं कुठेतरी बाहेर आलोय आपण. भारी वाटतं, एकदम भारी. दोन्ही साईडला जंगल पूर्ण, मधून रस्ता, एक नंबर वाटतं. इकडचे बरेचसे असे रायडर्स गेले मगाशी आमच्या पुढे. म्हणजे आपले कसे लोणावळ्याला आपण जातो कळंबोली करून वगैरे, तसे लोक जातात इकडे येतात. भारी आहे. पण पोहोचलोय आपण चेकपोस्टला. बघूया इथे काय सीन आहे. आता लास्ट टाइम तर पैसे वगैरे दिले नव्हते आम्ही, यावेळेस बघूया काय, कारण पोलीस वगैरे उभे होते फॉरेस्टवाले. भारी वाटतंय, म्हणजे परत एकदा आलोय. कारण कधी विचार केला नव्हता की एकाच स्टेट मध्ये आम्ही दोनदा मी जाईन. म्हणजे आंध्र प्रदेश, तमिळनाडू हे 2 टाइम होईल असं वाटलं नव्हतं, पण झालंय. ह्याच्यामुळे कसं आपल्याला एक अनुभव चांगला येतो या गोष्टींमुळे. सो अनुभव खूप चांगला भेटलाय. तिकीट आहे, पटापट आपण देऊया त्यांना तिन्ही बाईकचे पैसे. बघूया किती बोलतायत, कारण 30 ते 40 रुपये जास्तीत जास्त मिनिमम असणार बाईक साठी. बघू किती घेत आहेत.
कितना लिया आपका? 30 पर बाईक आहे. सो फटाफट देऊ आपण. आणि मस्त की नजारे बघू. पण नजारे बघायला वेळ नाही आमच्याकडे तेवढा, कारण आमचं शेड्यूल पूर्ण चेंज आहे. सो म्हणजे यावेळेस पूर्ण गडबडच झालेली आहे. तर थोडासा टाइम अजून 2 दिवसाचा आम्ही घेतला असता ना सुट्टी अजून वाढवून, तर मजा आली असती. मग म्हणजे हे आम्ही आरामात केलं असतं सगळ्या गोष्टी. सो जाऊया फटाफट आपण एंट्री करू आणि निघूया पहिलं इकडनं. पोहोचायला अजून 1 तास लागणार आहे. 40 मिनिट्स बोलले पण 1 तास पकडूया. तर आता रोडचे व्ह्यूज बघा. थोडंसं शॉर्ट्स टाकतोय, तर आवडले तर नक्की लाईक शेअर कमेंट करून टाका, म्हणजे कळेल आम्हाला. क्रॉस केलेलं आहे नल्ला मल्ला फॉरेस्टचा. या साईडला आलो आम्ही श्रीशंकरला. थोडंसं आता लिंबू पाणी घेतो, कारण ऊन एवढं नाही, पण ठीक आहे, कंटाळा आलेलं आहे. थोडंसं लिंबू पाणी पिऊया. बॉडी हायड्रेट ठेवायची असेल ना, तर लिंबू पाणी नक्की प्या. कारण ऊन या इकडे तर ऊन एवढं नाही लागत आहे. बाकी मेटपल्ली या साईडला ऊन भरपूर होतं, या इकडे नाही आहे. देतो सो आपलं लिंबू पाणी रेडी आहे. मस्त की पिऊया. थोडं एक 15-10 मिनटं ब्रेक करूया. श्रीशैलम कितना टाइम? 1 hour. दीदीला विचारलं, दीदी बोलते 1 तास लागणार अजून. 47 किलोमीटर्स. ओके, घाट सेक्शन. सो मित्रांनो, मस्त आहे की आपल्याला. धन्यवाद सर. तुझंच आहे. हो, ते वजन कमी झालं ना. मंगेश भाऊ मस्त झोपाळ्यावर बसलेत आणि झोप काढतायत. झोपाळ्यावर बसून झोप यायला लागली त्यांना. त्या तरतरीत व्हा जरासं. लिंबू जास्त आहे, मस्त आहे. साखर कमी आहे. मस्त आहे. लिंबू जास्त आणि साखर कमी आहे. झोप उडेल का पण. अजून 1 तास लागणार आहे. घाट सेक्शन आहे पूर्ण. तो भेटू आता. पुढचा स्पॉट एक आहे डॅमचा, श्रीशैलम डॅम. फक्त तो उतरलो की डायरेक्ट मंदिराकडे. 4 hours later.
फास्टमध्ये आंघोळ वगैरे करून सगळ्यांची. आणि इकडे रूम घेतला आम्ही. मंदिरातून थोडं लांब आहे. चावी घेतली का बाईकची? तू घेतलीस का? तर 700 रुपयाला रूम भेटला आहे. कारण इथे सगळे रूम हाय रेटवर आहे सध्या. 3000, 2500, 1500, 1800. ट्रस्टीचं आहे. काय लिहिलं आहे मग आपल्याला काय कळत नाही आहे लँग्वेज. ट्रान्सलेट करणार आहे. तर पटापटमध्ये निघूया कारण आज गर्दी भरपूर आहे. दुनियाभरची गर्दी आहे. आम्ही आलो आहे फटाफट दर्शन घ्यायला. फटाफट दर्शन घेऊन निघायचं आहे आपल्याला परत. मंगेश भाऊ गर्दी आहे गर्दी. कमी पैशामध्ये थोडं लांब भेटेल. जवळ नाही भेटणार. जवळ पाहिजे तर मग 1800, 2000, 3000 रुपये असे द्यावेच लागतील आपल्याला. जाऊया फटाफट मंदिराकडे बाईक घेऊनच आणि मग लाईन लावू. चाललंय मंदिराकडे आम्ही आता. एक 2 बाईक घेतली कारण भरपूर गर्दी आहे. काय माहिती नाही. बघूया किती वेळ लागेल दर्शनाला. आता वाजले आहेत तुम्ही मला दाखवलं 12 वाजले. बघू किती वेळ लागतो आपल्याला दर्शन करायला. मंदिर समोरच आहे. पहिल्यांदा आहे. मिशन पहिल्यांदा आलंय. आमचं सेकंड टाइम आहे. गेल्या वेळेस जिथे आलेलो ना तिथे मंदिराच्या जवळच आम्हाला स्टे भेटलेला. आणि त्याच वेळेस आमच्या ह्या मंगेश भावाचं नामकरण झालेलं मामा म्हणून. पण चांगली गोष्ट आहे ना. परत तिकडे झालो आम्ही. एक पंचायत नाव ठेवलं तो नाही आलाय. भेटू पुढे भेटू मंदिराकडे. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता. तर मोबाईल आम्ही बाहेरच ठेवलेले आणि गर्दी भरपूर होती. सो थोडंसं आम्ही एक 300 रुपयाचा पास घेतला. जेणेकरून फटाफट दर्शनाला जाता येईल आतमध्ये. आम्ही कधी पास बीस काढत नाही असे. पण यावेळेस बोललो काढूया कारण आपल्याला रिटर्न जर्नी पण आहे आपली. थोडं झोपायचं पण आहे आपल्याला. त्यामुळे आम्ही पास काढला. 300 रुपये काहीतरी दिले. त्याच्यानंतर मोबाईल ठेवायचे काहीतरी एक 50-100 रुपये होते. तेवढं सर्व करून आम्ही दर्शनाला गेलो. सो मस्त दर्शन झालं. प्रॉपर दर्शन झालं. तर समोर मल्लिका अर्जुन सदन आहे. म्हणजे तिथे राहायची सोय वगैरे. तिथे पण येऊन बघितलं. तिथे पण सगळं बुक होतं. डॉर्मेटरी होती. काहीतरी एक 200 रुपये होते पर हेड. पण सीन काय होतं तिथे सेफ्टी नव्हतं. म्हणजे आपले कप बॅग्स वगैरे असेच ठेवून निघून जाऊ शकत होतो. मग त्यामुळे ते पण कॅन्सल केलं. मग शेवटी आम्हाला खूप लांब म्हणजे शिवाजी महाराजांचं जे मंदिर बनवलं त्या एरियामध्ये तिकडे आम्हाला जाऊन हॉटेल भेटलं. 900 रुपये काहीतरी ट्रस्टीचं होतं. तर तिथे राहिलो आम्ही. आता मी जरा जातो मंदिराच्या परिसरामध्ये. तिथे बाईक अलाउड नाही आहे. तर बोललो एक आलोच आहे तर मंदिराच्या बॅक साईडने थोडंसं व्हिडिओ काढू. तर आता जाणार आहे झोपायला आम्ही. कारण परत नाईट ड्राईव्ह करायची आहे. कारण उद्या काही करून जरा घराकडे पण पोचायचं आपल्याला. सो त्यामुळे आज निघणार आहे. म्हणजे सोलापूरला वगैरे स्टे करायचा प्लॅन आहे. सोलापूर स्टे करून सकाळी अक्कलकोट दर्शन करून डायरेक्ट मुंबई. मग दुपारपर्यंत मुंबईला पोहोचू. सो ही काही अशी एंट्री आहे. पण इकडनं एंट्री नाही, मेन एंट्री तिकडनंच देतात. सो थोडंसं आलो पुढे बघायला. आज पण दर्शन झालं आमचं. गर्दी असूनही चांगल्यापैकी दर्शन झालेलं. दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या मागच्या साईडला पोचलो आहे. सो मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे.
त्यामुळे फोटोज व्हिडिओज काहीच नाही होत त्याला. मंदिराच्या आसपासच्या परिसरात पण नाही आहे. ही बॅक साईडची बाजू आहे. इथे मी थोडासा शूट घेतोय. हे बघा, हा मंदिराचा मेन द्वार आहे इकडचा, बॅक साईडचा निघायचा बाहेर. आणि जो कळस दिसतोय सोन्याचा ते मेन मंदिर आहे, म्हणजे तिथे शिवलिंग आहे. कॉरिडॉरचं काम 8 वर्षापूर्वी आलं तेव्हा चालू होतं. सो आज कंप्लीट आहे हे सर्व. बसायला पूर्ण जागा आहे. बरं वाटलं. तर आता निघायची वेळ आहे इकडनं श्रीशैलमधून. सो 5 वाजेवर निघायचं आहे. तर वाजले पण खूप, 4 वाजून गेलेले आहेत, कारण अजून झोपायचं पण आहे. 2 तास तरी झोप पाहिजे. तर कुठे आम्ही रात्री अक्कलकोटपर्यंत पोहोचू, तर सकाळी ते दर्शन करता येईल आणि निघता येईल. तर बघूया किती वेळ लागतो जायला. तर आता जातो फटाफट रूममध्ये. सो जेवतोय फटाफट आपण, कारण झोपायचं आहे. A few moments later. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराकडे आलेलो. बरीचशी गर्दी आहे. सो हा मंदिराचा व्ह्यू आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचं हे पहिलं मंदिर असेल. पहिलं मंदिर ना महाराष्ट्राच्या बाहेरचं. महाराष्ट्राच्या बाहेरचं महाराज हयात असताना बांधलेलं पहिलं मंदिर. अच्छा अच्छा, महाराज असतानाचं बांधलेलं मंदिर आहे इकडच्या राजाने वगैरे त्यावेळेसचं. कारण की ज्या वेळेला हे मल्लिकार्जुन जे टेम्पल होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला. स्वतः इथे थांबून त्या मंदिराचं बांधकाम करून घेतलं. ओके ओके. तर एक त्यांना एक भेट म्हणून त्या इथल्या राजाने त्यांचं मंदिर ते हयात असताना बांधलं. ओके. याशी काही थोडक्यात माहिती आहे ती आपल्याकडे देतो आम्ही. मस्त भव्य मंदिर वाटते. पण बाजीप्रभू देशपांडे पिक्चर बघितलंच असेल तुम्ही, दांडपट्टा चालवायचे. ही बोटं छाडलेली शाहिस्तेखानाची. म्हणजे हे चित्र बघून आहे ना आठवतात त्या गोष्टी की कशा झाल्या असतील त्यावेळेस. मुरारजी बाजी दारात इथं पडलेले ते. आणि हे आग्र्यामधनं निघून जे त्यांच्याकडे मुघलांकडे होते ते, तेव्हा ते तिकडून पळून गेलेले पेटीमधनं. तानाजी मालुसरे त्यांनी पण शपथ घेतली होती. रामदास स्वामी जे शिवाजी महाराजांना भेटलेले वगैरे. राज्याभिषेक सोहळा. दादमहल, तानाशाह कुतुब, गोळकोंडा. यशाजी कंक, हत्तीची सोंड छाटलेली त्यांनी. बोलत होते की एक एक मराठा एक एक हत्तीच्या बला एवढा. त्यावेळी जेव्हा राजाने युद्धासाठी आमंत्रण केलं, शिवाजी महाराजांनी यशाजी कंकला हे केलं. ओके ओके. तेव्हा त्यांनी हत्तीला मारलेलं, म्हणजे एकट्या म्हणजे छोट्याशा एका पायद्याने पूर्ण हत्ती एवढी होती. मल्लिका शिवाजी का प्रवास. महाराज होते में से एक है 24 मार्च. शिवाजी महाराज स्वतः आलेले. त्यांनी मल्लिकार्जुन ह्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि महाराज कृष्णा नदी किनारी 1 एप्रिल 1677 हे. ओके, म्हणजे 1 एप्रिल
1677 पर्यंत महाराज कृष्ण राहिलेले. भगवान 4 मे 1677ला तिरुपती बालाजीचं दर्शन पण घेतलेलं शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांची एक प्रतिकृती बनवलेली आहे त्यावेळेस, हुबेहूब तशीच वाटते ती. म्हणजे बोलतात त्या अशा प्रकारे होते ते. तलवार जिरेटो. राजगड आहे. राजगडचं एक मॉडेल बनवलेलं. राजगड असा दिसतो, असं एक मॉडेल आहे. आपण श्रीशैलम मधनं आता अर्धा तास फक्त आहे. 6चा टाइम आहे बोलत होते की 6ला वगैरे रस्ता बंद होतो बाईकच लोकांसाठी. तो फटाफट आपण पळूया चेकपोस्टला, कारण झोप बऱ्यापैकी झालेली आहे. एकदम पण फुल झोप झालेली नाही आमची तशी, पण आता इथून आम्हाला आहे एक 400-450 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. तो श्रीशैलमचा डॅम होता, दाखवला होतो. आता आपण तो डॅमला आहे ना पावसामध्ये एकदा यायचंय. आता 2 दिवस आम्ही आलो ते उन्हाळ्याच्या वगैरे टायमाला आलेलो. पावसाच्या टायमात एकदा यायचंय नक्कीच. पण आता आपण पळूया, कारण अर्धा तास फक्त आपल्याला पोचायला आहे. कारण बंद रस्ता झाला तर मग अडकलो आम्ही समजायचं, किंवा मग अख्खा फिरून जावं लागणार. म्हणजे जवळजवळ 80 किलोमीटर वाढतं, तर तेवढा टाइम नाही आपल्याकडे. आता रात्र होत आली आहे. मस्त फुल काळोखात. पहिल्यांदा म्हणजे आम्ही ह्या जंगलातनं नाईटला प्रवास करतोय, कारण गेल्या वेळेस आलो तेव्हा आम्ही नाईटला प्रवास केला नव्हता. पण भारी वाटतं एकदम, कोकणातली फिलिंग वाटते एकदम. की दोन्ही साईडला मस्त जंगल आहे आणि मधून आपण चाललो आहोत. फक्त वाघ मध्ये येऊ नये म्हणजे झालं. पण ठीक आहे, आपल्याकडे लाईट पॉवरफुल आहे आणि लाईटमुळेच पूर्ण दिसतंय आपल्याला. लाईट नसतं तर नाही दिसलं असतं काय आपल्याला. तर थांब्या कुठेतरी नाश्ता करायला. ते थोडंसं काळोखाची मजा घेण्यासाठी. म्हणजे आम्ही क्रॉस केलेलं आहे तिकडनं. आता 9 नंतर बंद आहे. 9 नंतर तिकडनं यायला पण नाही आणि इकडनं जायला पण नाही. सो मस्त आहे की बघा, पूर्ण फुलावून काळोख आहे. शांतता आहे का, फक्त शांतता. ह्या जंगलामध्ये वाघ वगैरे सोडलेले आहेत. आम्ही लास्ट टाइम आलेलो 7-8 वर्षापूर्वी, तेव्हा आम्हाला वाघ तर असा दिसला नव्हता, पण हे दिसलेलं आपले हरणं वगैरे, पुन्हा ससा पण दिसलेला. असे छोटे मोठे प्राणी दिसलेले. पण भारी आहे, पण शांतता पण तेवढीच आहे. त्यामुळे रात्रीचं ना बंद करतात ते चांगलंच आहे.
जरा भोंडा भजी घेऊया आणि खाऊया फटाफट. भोंडा, आलू, मिरची भजी और आलू भजी. समजतं की मिरची भजी आणि आलू भजी घेतलेली आहे. बघू टेस्ट कशी आहे. मिरची भजी ना बोंडा भजी. भोंडा भाजी, सॉरी आपल्याकडे मिरची भाजी बोलतात, इकडे भोंडा भाजी. टेस्ट बघूया. गरम गरम आहे बाबा. हॉट 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 हॉट. इट्स हॉट. आणि हे काय आलू मस्त आहे, चांगली आहे चांगली. खाऊन निघूया फटाफट पुढच्या मार्गाला. नाश्ता करून निघालो तर बोललो आता थोडंसं आरामात जाऊ, कारण जंगलामध्ये पोहोचलोच आपण. तर बघूया काय दिसतं का हरण वगैरे असं काय, कारण हरणं मोस्टली जास्त दिसतात. गेल्या वेळेस आम्हाला हरणच दिसलेली. तर विशाल पुढे लीड करतो. विशालला पुढे ठेवलं कारण त्याने चष्मा पण लावलाय ना, त्यामुळे त्याला जास्त दिसेल थोडंसं आमच्यापेक्षा. तर मगाशी अस्वल दिसलेला पण आम्ही मिस केला. वाघमारे असताना मला टेन्शन नाही, आमच्याबरोबर विशाल वाघमारे आहेत. तर बघू काय दिसतंय. हरिण दिसले. हरिण, हा हरिण बघतोय ते. मागून गाड्या येतात ना. गया 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 लाईट. हा मस्त दिसतो. आता काहीतरी टाकलंय खायला तर टाकतो. कुठे दुसरा? अच्छा दुसरं तिकडे. हा हा बघितलं गेले चालले. A few moments later. चिंचोली बस स्टॉप, KKR CTC बस. रस्ता भरपूर खराब आहे, एक्स्ट्रीम खराब होता. शॉर्टकट दाखवलेला 355 किलोमीटर वगैरे 4 वाजेपर्यंत पोहोचू सोलापूरला, पण कसलं काय काही नाही. सगळं उलटं काम झालं आहे आमचं. बेकार हालत झाली. एक बघा आमचा रायडर पडला तिथे जाऊन मस्त. हा बघा एक रायडर आमचा आउट ऑफ झाला. आता दमला तो बिचारा. शॉर्टकटच्या चक्करमध्ये अशा गणिता होतात, म्हणून कधी शॉर्टकट मारू नका. लॉंग कट पण खूप चांगला असतो. मला 2 लिटर पेट्रोल एक्स्ट्रा जाईल, पण सेफली जाऊ शकतो. टायमिंग वाचतो आपला. बघा पूर्ण किचड रस्ता होता. किचड पूर्ण किचड होता. कारण पोलीस पण चांगली तिकडे. रस्ता वगैरे सांगितलं. रस्ता सांगितला मेन. आणि त्यांनी विचारलं पण बाबा काय पेट्रोल वगैरे पाहिजे इथे भेटेल वगैरे, खाल्लं का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या. आहे म्हणजे अनुभव चांगला आहे. बाहेरच्या स्टेटमध्ये गेलं ना की असं वाटते भीती की बाबा पोलीस पकडतील, हे करेल ते करेल, बाहेरची गाडी आहे. पण तसं काहीच नाही झालं. पूर्ण आम्ही सर्किटच मारल्यासारखं झालं. म्हणजे घरातनं निघालं डोंबिवलीवरनं नाशिक, तिकडनं नांदेड, मग तिकडनं तेलंगणा स्टेट, तेलंगणा आंध्र प्रदेश, पूर्ण फिरून सर्कल मारून असं परत आम्ही ह्याला जाणार सोलापूर पुणे, पुण्यावरनं मग मी डोंबिवलीला जाणार आहे. बरेच रायडर्स कसं दाखवतात ना, रायडर्स कम्युनिटी असं दाखवते की पोलीस तुम्हाला त्रास देतात. पण हां. आमचा अनुभव असा आला की रायडर्स लोकांना खूप रिस्पेक्ट आहे. कारण आणि कसं झालं आमच्या राईड्स भरपूर झालेले आहेत. श्रीशैलम तर ही माझी सेकंड टाईम आहे, ह्याची फर्स्ट टाईम आहे. त्याच्यानंतर कुंभमेळा अख्खा केला आहे, प्रयागराजपर्यंत, वाराणसी, तिथे पण कधीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर कन्याकुमारी पण झाली आहे. हे कधीच कुठच्याच पोलिसांनी ना पैसे मागितले ना पेपर चेक केले. सगळं पेपर आहे असतात डॉक्युमेंट आपल्याकडे, पण कधी प्रॉब्लेम नाही आला. बघू तुम्ही व्यवस्थित असाल तर पोलीस काहीच नाही करणार आपल्याला. हां ती गोष्ट आहे. आपली जर मस्ती असेल, आता आम्ही इथे थांबलो आहे, शांतपणे थांबले, नाही ते दंगा करत ना काय करत. दंगा करत असेल तर सिम्पल आहे, ते येतील उचलतील सरळ, मग ते बघणार नाही. शेवटी त्यांच्या राज्यात आपण आलो, पण त्यांनी एक रिस्पेक्ट दिलं, ही मोठी गोष्ट आहे. कारण आपण काय एवढे मोठे यूट्यूबर नाही किंवा मोठं काही करत नाही अजून तरी. नॉर्मल व्हिडिओज टाकतो, ते पण कधीतरी पडतात आपले. पण सांगायचं म्हणतं एवढं की कॉमनसारखं राहायला कॉमनसारखंच होणार. त्यांनी जर काय बोललं असतं तर वेगळी गोष्ट होती, पण आपण
शांती द्यायची या गोष्टी. त्यांच्या उत्तरावर उत्तर दिलं तर मग ते ऑब्विसली बोलणारच, आणि त्यांच्या राज्यात आहोत आपण. चालेल, बघू कसं होतंय, जमतंय अजून पुढे. आमचा एक रायडर तर आता झोपी गेलेलाच आहे, तर झोपू दे त्याला. पडली बॉडी साहेबांची शांतपणे झोपेत, झोपले शांत. चला मेन डायरेक्ट हायवेला. आता 25 किलोमीटर बोलले साहेब की हायवे आहे, अच्छा आहे, रोड भी अच्छा आहे, मग आपण निघू. आणि थोडीशी झोप घेतोय, घेऊ दे, मला पण आली आहे, पण एवढं काय नाही आहे, आपण पुढे जाऊन झोपू. हायवे रोड भेटलेला आहे, भरपूर त्रास झालाय, कारण रोडची कंडिशन एवढी खराब होती ना, जवळजवळ 70-80 किलोमीटर तर रोड पूर्ण खराब होता. आणि शॉर्टकट मारला पण तो खूप भारी पडलाय. सो आता पहिलं कुठेतरी ढाबा बघू आणि डायरेक्ट झोपायला जाऊया, कारण नाही आता जमत नाहीये. एक माणूस आमचा बघितला मागाशी पडलेला हातात, त्याला पण एवढी झोप येत होती, कारण तो झोपलंच नव्हता जास्ती पूर्ण. म्हणजे कालपासून आम्ही निघालो तेव्हापासून त्याची एवढी काही झोप झाली नाही. आमची तरी 2-2 तास 3-3 तास झोपलो आम्ही. ठीक आहे, आपल्या भावाला त्रास झालाय तर आपण पहिलं जाऊन झोपू. आणि ब्लॉगला मी संपवणार इकडे, कारण आता काहीच इच्छा नाही राहिली आहे ब्लॉग बनवायची. सो अक्कलकोटचा ब्लॉग उद्याच बनवूया आपण दुसऱ्या भागामध्ये. सो कंटिन्यू करतो पुढे त्याला.